नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. श्रीकृष्ण कॉलनी चितोड रोड परिसरामध्ये नागेश वसंत झुंबर यांच्यावर प्राणघातक हल्ला. राहुल मनोहर कदम, आकाश मनोहर कदम व मलिंदर शिकलकर यांच्या माध्यमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला असे देखील त्यांनी यावेळेस पोलीस स्टेशन इथे फिर्याद दाखल केली. या फिर्यादीमध्ये 10 तोळ्याची चैन व मंगळसूत्र व 5,000 व 3,000 असे रोकड रक्कम 18 या चोरण्यात आली. यावेळी त्यांच्या भांडणामधून ही रक्कम आमची गेली असावी असा देखील आरोप झुंबर परिवाराच्या माध्यमातून गोरख यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताना सांगितले. यावेळी गोरख यांची प्रतिक्रिया. राहुल कदम, आकाश कदम, मलिंदर हे तिन्ही चारही जण रात्री 5 जण होते. तलवारी घेऊन आले घरी. आपल्या फुटेज बी आपल्याकडं सर्व आहे. त्यांनी येऊन घरी आपल्या इथं तोडफोड केली. अजून भावाला मारहाण केली, मला मारहाण केली. तिथं चौकामध्ये पुढं गळ्यातली चैन काढली, त्याच्यानी पैसे काढले माझ्या खिशातले 18,000 रुपये. भावाला मारहाण केली त्यांनी. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली. आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर. आपल्या भाऊजाईला मारहाण केली त्यांनी. तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र वगैरे काढून घेतलं. सर, कारण काय होतं? मारहाणीचं कारण काय? कारण काय नाही, एकदम मिल परिसरामध्ये त्यांची दहशत आहे. कोणाला जायचं, गरीबाला त्रास द्यायचा, त्याला 100 रुपये दे, 200 रुपये दे, दारू प्यायला हे कर, अशा गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहे. तुमची काय मागणी आता? काय नाही, काय त्यांना अटक व्हावे, त्यांच्यावर मोका लावाय. कारण 395 त्यांच्यावर पहिले दाखल झालेली आहे 3 महिन्यापूर्वी. आता शहरामध्ये राहणार आहे श्रीकृष्ण कॉलनीमध्ये. माझे वडील पोलीस होते, PSI म्हणून माझे रिटायर झाले. रिटायर होऊन सनी आमच्या घरी काल 4 तारखेला राहुल कदम, अक्षय कदम आणि तो मुलिंगा काय तो, हे आमच्या घरी आले. त्याच्या व्यतिरिक्त अजून 3 लोक होते. हे 3 लोक तलवारी घेऊन, चाकू घेऊन आमच्या घरी आले. त्यांना शिव्या दिली काकाच्या घरी. नागेशला मारलं त्यांनी. त्याचा काहीतरी किरकोळ वाद असेल, काय असेल, तो बाहेर असेल. पण हे गावगुंड घरापर्यंत येऊन दादागिरी करणं योग्य नाही. प्लस रिटायर पोलिसांच्या घरी येऊन एवढी दादागिरी करणं हे तर अजून जास्ती गुन्हा आहे. साधारण माणसाचं काय. आणि ठीक आहे, आज आमच्या घरी कॅमेरा होते, फुटेज होतं म्हणून आम्हाला ते दिसतंय. जर एखादा गरीब माणसाच्या घरी कॅमेरा नसला तर काय करायचं आहे लोकांनी? FIR नोंदायला 4 तारखेला आमचा हे मॅटर झाले. भांडण्यात 4 तारखेला झाले आणि नोंदती कधी आहे 6 तारखेला. तर प्रशासनाने ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. SPना निवेदन बी दिलेलं आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावर ऑलरेडी पहिले गुन्हा दाखल आहे. त्यांच्यातले 2-3 जणांवर कट्ट्यांची, बंदुकी आहे, गोळ्या आहे, तलवारी आहे, सगळं आहे त्यांच्याकडं. त्यांनी आम्हाला धमकी दिली की आम्ही तुमचा पुरा जिंबल परिवार संपवून टाकू. प्लस याच्यामध्ये काही राजकारणी लोक असतील, त्यांचा बी ते उघाड होईल आज उद्यामध्ये. 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर कळेल ते आम्हाला. पोरं जास्ती मोठे नाही आहे. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. प्लस पेट्रोलिंग गल्ल्यामध्ये गाड्या घोड्या फिरल्या पाहिजे. लवकरच अटक व्हावं आणि त्यांना अटक होऊन त्यांची मोका लावण्यात यावा. कारण की त्यांच्यावर ऑलरेडी पहिले 395 दाखल आहेत आणि ते गुन्हेगारच आहेत. काही